नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकरच्या संपत्तीची ईडीकडून चौकशी। मोटेगावकर यांनी पुणे लातूरसह अनेक ठिकाणी जमीन आणि इमारती खरेदी केल्याची ईडीला माहिती। मोटेगावकरच्या मालमत्ता आणि आर्थिक व्यवहाराची ईडी करणार चौकशी। नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून मनीषा हवालदार अटकेत। मनीषा हवालदारच्या शाळेतून आणखी काही पुरावे सीबीआय जमा करणार। तपासातून आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता। नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी शुभम खैरनारला 6 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी। शुभम खैरनारनं 10 लाखांमध्ये प्रश्नपत्रिका विकत घेऊन ती 15 लाखांना विकल्याचा आरोप। लातूर नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये सीबीआयच्या ताब्यात असलेले शिवराज मोटेगावकरांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल। व्हिडिओमध्ये मोटेगावकर क्लासमधील विद्यार्थ्यांवर तांब्याच्या भांड्यातलं पाणी गवताच्या साहाय्याने शिंपडताना दिसतो। तुम्ही एम्समध्ये लागणार असा दावा व्हिडिओतून करत असल्याचंही समोर। एमआयएम नगरसेवक मतीन पटेल उद्या नाशिक पोलिसांकडे शरण येणार असल्याची माहिती। मतीन पटेलांना नाशिक गुन्हे शाखेची नोटीस। टीसीएस प्रकरणामध्ये आरोपपत्रामध्ये मतीन पटेलांचं नाव। पथकानं नोटीस बजावल्यावर मतीन पटेलांची नरमाईची भूमिका। कॉकरोच जनता पार्टीचं इंस्टाग्राम अकाउंट पुन्हा सुरू। आम्ही आमचं इंस्टाग्राम अकाउंट परत मिळवलं, कॉकरोच जनता पार्टीची एक्सवरून माहिती। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून कॉकरोच जनता पार्टीचं समर्थन। झुरळ हे नाव योग्य वाटत नसलं तरी जनता कॉकरोच पार्टीच्या मागे उभी। अण्णा हजारेंचं मत, तरुणांकडे दुर्लक्ष करून चालणार नसल्याचंही विधान। तरुणांना छेडलं की काय होतं हे आपण बघितलं, तसंच कॉकरोच म्हटलं की तरुण काय करतो हे आपण बघितलं। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं वक्तव्य। या वक्तव्यामुळे गृहराज्यमंत्र्यांचं कॉकरोच जनता पार्टीला समर्थन असल्याची चर्चा। साताऱ्यामध्ये गायरान जमिनीवरून संघर्ष पेटला। अदानी ग्रीन एनर्जी प्रकल्पाला पाटणमधील कळंबे ग्रामस्थांचा विरोध। जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश रद्द करण्याची मागणी। 200 कोटींची गायरान जमीन कंपनीच्या ताब्यात जाणार असल्याचा ग्रामस्थांचा गंभीर आरोप। आमदार संजय गायकवाड यांच्या चौकशीला न्यायालयाची परवानगी। चौकशीसाठी राजारामपुरी पोलिसांनी दिला न्यायालयामध्ये केली होती मागणी। शिवाजी कोण होता असे प्रकाशक प्रशांत आंबी यांना दिली होती धमकी। माझ्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, त्यामुळे आपण पोलीस चौकशीला सामोरे जाऊ। आमदार संजय गायकवाड यांची एबीपी माझाला फोनवरून प्रतिक्रिया। आमदार रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांकडून मोठा प्लेयर मैदानात उतरणार। सोशल मीडियावर पोस्ट। अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी प्रसिद्ध उद्योजकानं निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे, पोस्टमध्ये उल्लेख। वाशिम नगरपालिकेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपचा धक्का। ठाकरेंच्या शिवसेनेचे 8 नगरसेवक भाजपात। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण प्रवेश। मुंबईच्या वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक परिसरामध्ये भाजप नेते किरीट सोमय्यांकडून पाहणी। रेल्वे प्रशासनाकडून वांद्रे परिसरातील अनधिकृत बांधकामांची तोडक कारवाई पूर्ण। पोलीस बंदोबस्तामध्ये ढिगारा काढण्याचं काम सुरू। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पश्चिम मुंबईच्या दौऱ्यावर। महाराष्ट्र नवनिर्माण हवाई कामगार सेनेच्या कार्यालयाला भेट देणार, तर पश्चिम मुंबईतील काही नव्या शाखांचं उद्घाटनही करणार। अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट। मंगळवारपर्यंत नागपूर आणि चंद्रपूरला उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट। ब्रह्मपुरीमध्ये पुन्हा तब्बल 47.1 अंश सेल्सिअस तापमानाची। राज्यातल्या धरणांमध्ये 30.88% पाणीसाठा। पुणे विभागामध्ये सर्वात कमी पाणीसाठा। कडक उन्हानं धरणातला पाणीसाठा बुलढाणा जिल्ह्यामध्ये वाढत्या तापमानामुळे पाणी संकट गडद। जिल्ह्यातील मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पांमधील जलसाठा केवळ 26%वर, तर येळगाव धरणामध्ये फक्त 22% जलसाठा शिल्लक। बीडच्या केज आणि माजलगावमध्ये अवकाळीचा तडाखा। केजच्या युसुफ वडगाव, बोरगाव परिसरामध्ये केळीच्या बागा उद्ध्वस्त। माजलगावच्या लहामेवाडी, पात्रूळ परिसरामध्ये शेतातल्या सोलार पॅनलचंही नुकसान। हिंगोलीच्या वसमत तालुक्यामध्ये मान्सून पूर्व पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान। काढणीला आलेल्या केळीच्या बागांचं नुकसान। इंजनगाव परिसरातील केळीच्या बागा उद्ध्वस्त। पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करणार कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंकडून स्पष्ट। तर राज्यामध्ये पेट्रोल डिझेलचा साठा अपुरा नसून शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचंही केलं आवाहन।
नवी मुंबईमध्ये उद्यापासून 10% पाणी कपात. मोरबे धरणामध्ये फक्त 36.47 MCM पाणीसाठा शिल्लक राहिल्यामुळे निर्णय. पाऊस लांबला तर शिल्लक पाणीसाठा जपून वापरण्यासाठी पालिका आयुक्त कैलास शिंदेंकडून पाणी कपातीचा निर्णय. पुणे मेट्रोमध्ये पाणी साचल्याचा व्हिडिओ व्हायरल. तर हे पाणी पावसाचं नसून एसी मधील तांत्रिक बिघाड असल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट. मुंबईमध्ये पावसात 100 ठिकाणी पाणी तुंबणार. महापालिकेची कबुली. पाणी तुंबणाऱ्या 403 ठिकाणी उपाययोजना. 6 उच्च क्षमतेची पंपिंग स्टेशन्स, 10 मिनी पंपिंग स्टेशन्स कार्यरत. पेट्रोल पंपावरची गर्दी आणि वाद टाळण्यासाठी बुलढाण्यामध्ये अनोखा प्रयोग. पंपावर येणाऱ्या ग्राहकांना कुपन देऊन रांगेमध्ये उभं राहण्याचा नियम. दिवसाला 200 कुपनचं वाटप. मेहकर चिखली मार्गावरील काठोळेमध्ये पेट्रोल पंप चालकाची अनोखी शक्कल. इंधन टंचाई आणि पेट्रोल पंपावरील गोंधळामुळे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची पेट्रोल पंपांना भेट. काही ठिकाणी पोलीस बंदोबस्तात डिझेलचं वितरण. नंदुरबार शहरामध्ये महागाई विरोधात शिवसेनेचं अनोखं आंदोलन. बैलगाड्यावर मोटरसायकल ठेवून शिवसैनिकांचा इंधन दरवाढी विरोधात निषेध. गळ्यात कांद्याच्या माळा, हातात तेलाचे डबे घेत सरकार विरोधात केली घोषणाबाजी. अधिक मास आणि रविवारमुळे तुळजाभवानी मंदिरात गर्दी. देशभरातून भाविक तुळजाभवानीच्या दर्शनाला. उन्हाळी सुट्ट्यांमुळे भाविक कुटुंबासह देवदर्शनाला. अधिक मासानिमित्त पंढरपूरमध्ये भाविकांची तुफान गर्दी. विठ्ठलाच्या दर्शनाला 10 तासांचा कालावधी. उन्हाचा पारा 43 अंशांवर. दर्शन रांगेमध्ये भाविकांसाठी कूलर. पंढरपूरमधील अक्षर संमेलनामध्ये जगातील सर्वात लहान अक्षर लिहिणारे सुरेश मंद्रेंची हजेरी. 29,000 तिळांमधून साकारली विठ्ठलाची प्रतिकृती. सर्वात लहान अक्षरातून भगवद्गीता, गुरुचरित्र यासह अनेक ग्रंथांचं लेखन केल्याचा रेकॉर्ड. चंद्रपुरातील सिंदेवाही तालुक्यातल्या 4 महिलांना ठार करणाऱ्या T2 वाघिणीला वनविभागानं केलं जेरबंद. तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या महिलांवर वाघिणीनं हल्ला करून केलं होतं ठार. ट्रॅप कॅमेरे, पायी गस्त, CCTV कॅमेरे लावत वाघिणीला केलं जेरबंद. वर्ध्याच्या बोर अभयारण्यामध्ये कॅटरीना वाघिणीसह 2 छाव्यांनी वेधलं लक्ष. तप्त उन्हामध्ये पाण्यामध्ये विहार करतानाचे दृश्य समोर. मनोज लाखेंकडून कॅमेऱ्यामध्ये ही दृश्य टिपण्यात आली. इबोला व्हायरसचा पुन्हा युगांडा आणि कांगो या देशांमध्ये फैलाव. WHO कडून सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर. युगांडा, कांगो आणि दक्षिण सुदानमध्ये अनावश्यक प्रवास टाळा, सरकारचं आवाहन. तेलंगणामध्ये उष्माघाताचा कहर. 7 जिल्ह्यांमध्ये 16 जणांचा उष्माघातानं मृत्यू. पीडितांच्या कुटुंबांना 4 लाखांची मदत. तेलंगणाच्या महसूल मंत्र्यांची माहिती. तेलंगणातील तापमान 46 अंश. अत्यंत उष्णतेमध्ये प्रवाशांना दिलासा देण्यासाठी बिलासपूर रेल्वे स्थानकामध्ये अनोखा उपक्रम. स्थानकाच्या छतावरून पाण्याचा फवारा सोडत प्रवाशांना दिला जातोय थंडाव्याचा अनुभव. केंद्रीय मंत्री वीरेंद्र कुमार खटीक यांनी कार्यक्रमाला जाण्यासाठी केला ई-रिक्षाचा वापर. जबलपूरमध्ये रेल्वेकडून आयोजित प्रधानमंत्री रोजगार मेळाव्याला जाण्यासाठी केला ई-रिक्षाचा वापर. पेट्रोल डिझेलची बचत करण्याचं केलं आवाहन. केदारनाथ धामामध्ये दर्शन व्यवस्थेवरून मोठा गोंधळ. VIP दर्शनाच्या नावाखाली सामान्य भाविकांना तासनतास रांगेत थांबावं लागत असल्याचं चित्र. चारधाम यात्रेच्या गर्दीमध्ये BKTCच्या व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न उपस्थित. अमरनाथ यात्रा सुरू होण्यापूर्वी शनिवारी बर्फापासून बनलेल्या शिवलिंगाची म्हणजेच बाबा बर्फानींचं पहिलं छायाचित्र समोर. यावर्षी 3 जुलै 2026 पासून अमरनाथ यात्रा सुरू होणार. यात्रेनिमित्त सर्वत्र जय्यत तयारी. उन्हाळी सुट्ट्यांमुळे कन्याकुमारीमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी. सनराईज पॉइंट, त्रिवेणी संगम आणि भगवती अम्मन मंदिराला पर्यटकांची मोठ्या संख्येनं भेट. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलीस आणि टुरिस्ट गार्ड तयार. नॉर्थ काश्मीरमधील बारामुल्लामध्ये दारुगोळ्याचा मोठा साठा जप्त. सुरक्षा दलांना मोठं यश. कारवाईमुळे संभाव्य धोका टळला. जम्मू काश्मीरच्या गुलमर्गसह उंच भागांमध्ये हिमवर्षाव. मे महिन्यातही हिवाळ्यासारखं वातावरण. थंड हवामान आणि निसर्गरम्य सौंदर्याचा पर्यटक लुटतायत आनंद. पाकिस्तानच्या क्वेटामध्ये रेल्वे ट्रॅकजवळ स्फोट. मृतांचा आकडा 26 वर तर 70पेक्षा अधिक जखमींवर उपचार सुरू. उभ्या असलेल्या अनेक वाहनांचं नुकसान. अमेरिकेमध्ये व्हाईट हाऊसजवळ पुन्हा गोळीबार. 7th स्ट्रीट आणि
पेनिसिल्व्हेनिया ॲव्हेन्यू परिसरामध्ये गोळीबार. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित. गोळीबारानंतर सिक्रेट सर्व्हिसकडून तातडीनं परिसर सील. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणार. ट्रम्प यांची सोशल मीडियावर पोस्ट. इराणशी करारातील तपशील लवकरच जाहीर करणार. तसंच आखातातील विविध देशांच्या प्रमुखांची करारासंदर्भात चर्चा. ट्रम्प यांची माहिती. ग्रीन कार्डबाबत अमेरिकेचा नवा जाचक नियम. ग्रीन कार्डची प्रतीक्षा आता मायदेशात परतूनच करावी लागणार.